मंडळी बघू शकता आपलं हे पाले पण पावसाचं कडक वातावरण झालेलं आहे. पाठीमागं कसं वातावरण झालं आहे, लय कडक वातावरण झालं. तुम्हाला आता व्हिडिओ काढायला थोडा प्रॉब्लेम होतो कारण की स्टोरेज जरा कमी आहे. आपलं स्टोरेज आहे 128 GB आहे पण ते पण पूर्ण भरून गेलेलं आहे 2-4 वर्षामध्ये. काय करता हे पण हिले इकडं कातच बांधलेलं आहे आपल्या मंडळीने. आपल्या अजून कोकरे तिकडे राहिलेले. कुत्रं पण आहे झोपलेलं इथं, हे दिसत नाही कुत्रं आहे बघ हे. आणि हे खोरावडं आहे आणि आपली अवस्था बघ कशी मस्तपैकी. मस्त नाही लय बेकार अवस्था आहे जे असं ते असं. पण मागं वातावरण पाऊस लय कडक आलेलं आहे. सांगितल्याच्या धारणावर पाऊस आलेला आहे. हा पाऊस आला कुत्रं भुकत आहे लय कडक पाऊस आहे. त्याच्यामुळं जरा स्टोरेज व्हिडिओ काढायला जरा प्रॉब्लेम होतोय. बायको गेलेली आपले लाकडानं तिचं हे जरा कार्प बिरप आहे. आपल्या जरा आजारी आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम चालू आहे. व्हिडिओ काढायला पण थोडा प्रॉब्लेम होतोय. पण तुमच्यासाठी काय पण बघा हे व्ह्यूज बघा. आणि पाऊस लय आला व्ह्यूज काय बघा. त्या पाऊस लय म्हणजे जायला लय करणार आहे. पाठीमागा व्ह्यूज असा दिसतोय कसा व्ह्यूज दिसतोय बघा. व्हिडिओ दाखवतो. आणि उसकाच्या धरणावर बघा बघताय त्या आंब्याच्या बागापासून बघा कसा बरीकडे बघा कसं दिसतंय. लय पावसाचं वातावरण लय कडक आहे. आणि हाल लय असतं तरी काय सांगायचं. धनगरांना जेवण वाटत लय मजा. ज्यांनी जेवढा पैसा कमावला त्यांचा बघायचा पावसामध्ये कसा पैसा निघतो. लय मजा निघत लय मजा. काय सांगायचं तुम्हाला. ज्यांनी पैसा कमावला नाही एवढ्या 8 महिन्यामध्ये आता त्यांचा सगळं पावसाच्या 2 महिन्यामध्ये त्यांचा पैसा बघायचा कसा लय मजा येते. नुसतं बोलायचं नाही. हे जर आम्ही शेतात कोणते मकाच्या वावर आहे मकाचं काय मकाचं वावर आहे. मकाच्या वावरामध्ये आपल्याला जागा भेटलेली राहायला नाही बसायला सांगितलेलं शेतकऱ्याने म्हणून आम्ही बसलो. जरा पावसाचं वातावरण म्हटलं व्हिडिओ काढावा लय मस्त वाटते रे. मोसम पण लय कडक आहे. हा अरे भांडी काम सांग करायचे रे. भांडी भरायची अजून. हे पसारा जाऊन सावलीत ठेवायचा. सावलीने पालात घालायचं आहे. सावलीच म्हणतोय मी. एवढा सावली तरी सावली म्हणते असं नाही. जरा शब्दामध्ये जरा फरक पडतोय कारण की मी आता वर्ष झाले वाड्यावर म्हणून बोलता काही तोंडातून निघून जाते. काय असं बोललं असं तुम्हाला नाही काय बोलत आपण. पण तुम्ही मस्त बघा आपलं काय मस्त वातावरण. वातावरण कोणतं पण असतं पण जे हवा राहते ना तिचा मोसम लय वेगळा राहतो. पाऊस बघ आला का आवाज बघ नुसता गाडा आवाज येतोय. हा टाक भाऊ पावसा पुढं काय बोला ना सगळं फिक सगळं. ही आपली गावानी पाणी बिनी भरून ठेवलं तर पाण्याची अडचण पण पाऊस पडलाय म्हणलं काय अडचणच नाही. आणि इथं जरा वाल होता काढला होता जरा घड्याळ बोला पाणी ओतून दिलं खाली. पावसाचं कडक वातावरण झालं रे लय कडक वातावरण झालं. काय ना वाटत असं बाळ्या पुढे बघ बाळ्या पुढे बघ सध्या तुला बाळ्या असं काम करतोय. कामं करावं लागतं रे. घरातली कामं करावं लागतात नाही तर लय अवघड आहे. नाही तर आमचं ना पाणी पावसाचं लय अवघड आहे. लय पाणी पावसाचं अवघड. हे ओलात ना ही चाळणी चहा प्यायची बरं. ही फुकणी फोकायला चिमटा धरायला हे पळे कोऱ्यास बिऱ्यास घ्यायला आणि मोठा तांब्या दूध बीत काढायला किंवा पाणी प्यायला मोठा तांब्या आपला बरा पडतो. जे पाहुणे लोक येतात ना त्यांना सारखं पाणी ओतावं लागतं त्याच्यामुळं बरं पडतं. या ठेवून दिली इथं बरं ठेवून दिलं तिथं जरा अडचणी जरा प्रॉब्लेम आहे. लय पाऊस आला लय. चला बाय भेटू आपण डबल. जरा आपल्या चेहरा पण लय खराब झालेला आहे. लय खराब झाला रे लय. ह्या वर्षामध्ये मी लय खराब झालो. नाही तर ह्या मध्ये माझा जन्म ह्यात मावळ तालुक्यात झालेला तसं म्हटलं तर. पण जन्म बर्थ डेट लागलेली अहमदनगर जिल्ह्यातली पारणे तालुक्याची ढवळपुरी गावातली. पण जन्म माझा ह्याच मातीत झालेला आहे बघा. ही दिसत नाही इथं नाही झाला. इथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर माझा जन्म झालेला असं माझी आई म्हणते. जी जन्मदाती आई राहती ती म्हणते. माझी आजी सुद्धा तेच म्हणते. माझा बाप सुद्धा तेच म्हणतो की तू इथं झालेला आहे. तेव्हा म्हणून सांगतो की पाऊस लय कडक झाला. ह्या एरियात राहणं म्हणजे लय सौभाग्याची गोष्ट आहे. पण आपल्या काही घरगुती गरजे नाही इथं काय नाही. त्याच्यामुळं पावसाचा आनंद घ्यायचा. इकून तिकून जुनी परंपरा आहे.
चायला काय बोलायचं, लय पाऊस जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे जरा मला व्हिडिओ कट करावा लागला. व्हिडिओ पण लय झालेला आहे, स्टोरेज पण लय भरलेलं आहे. बाय बाय.